हा एक लेख मी लिहिला, सर्दीग्रस्त बिचारे. 12 महिने सर्दीचा त्रास असलेले बरेच लोक असतात. आंबट, थंड वगैरे एकापेक्षा एक मस्त पदार्थ व आयटम्स म्हणा, त्यांना खावे वाटले तरी बिचाऱ्यांना खाता येत नाही. मग अशा लोकांसाठी वेगळा स्वयंपाक बनवावा लागतो. बरं, बाहेर कोणाकडे जेवायला बोलावलं तर त्यांना ॲडव्हान्समध्ये आधी सांगून ठेवावं लागतं की जेवणामध्ये हे चालत नाही, ते चालत नाही, असं करा, तसं करा वगैरे. म्हणजे या सर्दीग्रस्त लोकांचे एक फार मोठे दुःख असते की आपल्यामुळे इतरांना स्वयंपाक थोडा मॉडिफाय करून घ्यावा लागतो. या त्यांच्या दुःखामुळे त्यांना नेहमी ऑकवर्ड होत असेल, हो ना? असो, खरं तर चिरंतन सर्दीमध्ये चिंब असणाऱ्या अशा लोकांसाठी काही सुविधा केल्या पाहिजेत. लग्नामध्ये अनेक आमंत्रित लोक जेवायला येतात. तिथे ज्यांना ज्यांना नेहमी सर्दी पडसं असतं त्या लोकांसाठी वेगळा स्वयंपाक असावा. त्या स्वयंपाकात आंबट, थंड असे पदार्थ नसावेत. पुन्हा काकडी, टोमॅटो, दही, लिंबू, लोणचे असे खावे वाटणारे पण खाता येणारे आयटम नसावेत. खाता न येणारे. शक्य झाल्यास अशा लोकांचा स्वयंपाकी देखील असा असावा की त्याला स्वतःलाच 12 महिने पडसं असेल. मग त्याला स्वतःला अनुभव असतो आणि तो खास वेगळा स्वयंपाक बनवून देतो, सांभाळून असा. अशा सर्दीग्रस्त पाहुण्यांसाठी एक वेगळीच अशी खोली असावी जिथे या लोकांची जेवणाची सोय होईल. त्यांचा कुणाशी आणि कुणाचा त्यांच्याशी जास्त संपर्कच नको, हो ना? त्यानंतर आणखी एक सुविधा करावी. समजा असंच नेहमी नेहमी पडसं होत असणाऱ्या एखाद्या मुलाला लग्न करायचे असेल तर त्याने मुलगी देखील अशीच बघावी की जिला 12 महिने पडसं असतं. म्हणजे मग दोघेही सारखेच. रस्त्याने फिरायला निघाले की दोघेही सटासट शिंकत राहणार. नवरा बायकोची बरी जोडी जमली असं मग लोक त्यांच्यावर कॉमेंट्स करणार. मग अशा नवरा बायकोचा एक चांगला फायदा असा की त्या दोघांचं कधी भांडणच होणार नाही. कारण भांडायला सुरू केलं की लगेच दोघांनी सटासट शिंका सुरू. मग भांडणार कधी, हो ना? त्यापेक्षा आपलं बसा गुपचूप. दोघांनाही त्यांच्या नाकाने अगदी त्रस्त केलेलं असतं. असो, नेहमीच सर्दी होणाऱ्या किंवा असणाऱ्या लोकांना समाजामध्ये चांगला दर्जा दिला पाहिजे. कारण असे लोक त्यांच्या नाकाने परेशान झालेले असतात. त्यामुळे ते कधीही नाकाने कांदे सोलत नाहीत, कशातही नाक खुपशीत नाहीत, पुन्हा अगदी सरळ नाकासमोर चालतात, कधी नाकात वारं शिरल्यासारखं वागत नाहीत. म्हणून अशा माणसांना आपलंसं करा.